गायक के यांचे 31 मे 2022 रोजी वयाच्या 53व्या वर्षी निधन झालं होतं। कोलकात्यात लाईव्ह कॉन्सर्ट वेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती। तेव्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती। आता ब्राझीलमध्येही एका गायकासोबत अशीच घटना घडली। ब्राझीलमधील सिंगर पेड्रो हेनरिकचा लाईव्ह कॉन्सर्ट वेळी मृत्यू झालाय। 30 वर्षांचा पेड्रो हेनरिक ब्राझीलमधील एका इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स सादर करत होता। पेड्रोची प्रकृती त्यावेळी ठीक दिसत होती, मात्र गाणं गात असताना त्यानं माईक वर केला आणि अचानक खाली कोसळला। त्याची पूर्ण हालचालच बंद झाली होती। पेड्रोचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। रिपोर्टनुसार स्टेजवर परफॉर्मन्स सुरू करण्याआधी पेड्रोनं आपल्या मित्राला बरं वाटत नसल्याचं सांगितलं होतं। तो खूप थकलेला होता। पेड्रोला मोठा हार्ट अटॅक आला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला। तो एक आनंदी व्यक्ती होता असंही लेबलनं म्हटलेलं आहे। पेड्रोची पत्नी आणि एक लहान मुलगी आहे। मुलीचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झालेला आहे। अवघ्या 2 महिन्याच्या मुलीचा बाप असलेल्या पेड्रोच्या निधनानं कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यानं आपल्या गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। 2015 मध्ये युट्यूबवर त्यानं अनेक व्हिडिओ शेअर केले होते। त्यानंतर व्यावसायिक कारकिर्दीला त्यानं सुरुवात केली होती।